हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल तडका टेल्स बाय तृप्ती. आज मी विचार केला झटपट असा चिकन पुलाव बनवूया. त्यासाठी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, त्यांना भिजत बाजूला ठेवलं. तोपर्यंत इकडे साईडला चिकन स्वच्छ वॉश करून घेतलंय. त्यामध्ये हळद आणि मीठ घालून ते मिक्स करून घेतलंय. आता त्यात थोडी चटणी पावडर, धने पावडर, जिरे पावडर, थोडा गरम मसाला आणि अगदी थोडा बिर्याणी मसाला ॲड केलाय. आता मी यात 1 चमचा दही ॲड करणार आहे आणि हे सगळं एकजीव करून घेणार आहे. हे छान मिक्स झालं की बाजूला थोडं मॅरिनेट व्हायला ठेवून देणार. तुम्ही बघू शकता हे मॅरिनेट झालंय. आता बाजूला कांदे, कोथिंबीर आणि 4-5 पुदिन्याची पानं कापून घेतली, तेही मी त्यात ॲड करून घेतलंय. आता कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडं तेल टाकून जिरे आणि काही खडे मसाले ॲड केले. नंतर कांदा घालून तोही परतून घेतलाय. तो गोल्डन रंगावर झाल्यानंतर त्यामध्ये चिकन ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज झालाय. आता मी ह्यात चिकन ॲड करते. तेही छान परतून घेतलं आणि मग लगेचच ह्यात तांदूळ ॲड करायचे. तांदूळ ॲड करून तेही मिक्स करून घ्यायचे. आता ह्यात गरजेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं. बासमती तांदूळला थोडं कमीच पाणी लागतं, म्हणून मी 1 ग्लास आणि थोडं पाणी टाकलंय. त्यानंतर उरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घातली आणि अर्धा लिंबू पिळून घेतलाय. लिंबू पिळल्याने तांदूळ खूप मोकळा होतो. तुम्हीही नक्की ट्राय करा. आता याची 1 शिटी घेतली आणि झाला तुमचा चिकन पुलाव रेडी. आहे ना फटाफट रेसिपी.